I'm audible to all. If you are able to hear me, माझा आवाज येत असेल तर चॅट बॉक्स मध्ये येस लिहा. ओके ग्रेट. ठीक है. सचिन जेदे, यू डोंट हैव टू प्रेजेंट एनीथिंग, जस्ट कीप योर माइक एंड वीडियो ऑफ. ओके. आप पहली बार क्लास में आए हैं तो आप अपना जो इंस्ट्रक्शन दिया उसको फॉलो करिए. ओके. तो अभी इसके बाद बिल्कुल ही आप किसी चीज को हाथ मत लगाओ. इफ यू डोंट नो व्हाट इज गूगल मीट, अगर आपको गूगल मीट वगैरह पता नहीं है तो आपको सिर्फ शांति से लेक्चर सुनना है. और जैसे सब लोग चैट बॉक्स में यस नो लिखते हैं, क्वेश्चन लिखते हैं, वो लिखना है. तो पहला दिन है तो थोड़ा शांति बना के रखिए. इनडिसिप्लिन क्लास में बिल्कुल चलता नहीं है. ओके. तो योगेश सर, आर यू देयर? येस सर. हां. आज क्लासमध्ये एक सचिन जेथे म्हणून आहेत, ते मराठी मीडियमचे आहेत आणि त्यांच्या पप्पांनी की कोणीतरी त्यांचे काका वगैरे आहेत, ते ही स्पेशली सेड की जर त्याचं मराठी मीडियमचंच होणार असेल तर ठीक आहे, बट यू स्टिक टू रूल. इंग्लिशमध्ये वाचा, हिंदीमध्ये एक्सप्लेन करा, मराठीत एक्सप्लेन करा. जर एखाद्याला आवडलं नाही तर तो त्याचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. काही कंपल्सरी नाही की क्लास केलाच पाहिजे. त्यामुळे ज्याला आवडेल जमेल तो थांबेल, बाकीच्यांचं बाकीचे बघतील. अँड देन देअर इज वन मोर एंट्री विच आय एम एक्सपेक्टिंग. एक मॅडम आहेत ज्यांच्या संपर्कात मी आहे, त्या कदाचित हे सगळं शिकवण्यात इंटरेस्टेड आहेत, म्हणजे तुमच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये आपल्याला त्या उपयोगी येतील. सो शी मे जॉइन इन बिटवीन. आई विल अलाउ हर इन. तो आप अपना क्लास 7 बज गए तो शुरू कर सकते हैं. अदर्स विल फॉलो द रूल्स. ओके. आई विल बी प्रेजेंट टिल शी जॉइन्स. ओके. प्लीज कंटिन्यू. ओके ओके. ओके. स्क्रीन प्रेझेंट केलेली दिसते का सगळ्यांना? ओके. सो लेट्स स्टार्ट. तर जसं सरांनी सांगितलं आहे की आपल्या नेहमीचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. की माईक चालू करायचा नाहीये कोणी आणि व्हिडिओ कॅम चालू करायचा नाहीये कोणी. ठीक आहे. ओके. जर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम असेल, क्वेश्चन विचारायचा असेल, यू कॅन आस्क इन चॅट बॉक्स. ओके. बट यू हॅव टू राईट युअर नेम फर्स्ट अँड देन यू हॅव टू राईट युअर क्वेश्चन. किंवा तुम्हाला जर एखादा आन्सर द्यायचा असेल तर तुम्हाला स्वतःचं नाव लिहायचंय आणि नंतर तुम्ही आन्सर देऊ शकता. ठीक आहे. ओके. तर इंग्लिशमध्ये रीडिंग केलं जाईल आणि इंग्लिशमध्ये एक्सप्लेन केलं जाईल. ठीक आहे. आणि नंतर मराठीमध्ये एक्सप्लेन केलं जाईल. ठीक आहे. तर तुमच्यापैकी कोणी आहे का की ज्यांना मराठी लैंग्वेज समझत नहीं? तो मैं हिंदी में भी आपको एक्सप्लेन कर सकता हूँ. योगेश सर, वो चांद्रई मैडम है ना, उन्होंने ज्वाइन किया है, तो आप अपने स्टाइल से सिखाइए. शी विल बी टेकिंग अंडरस्टैंडिंग फ्रॉम योर टीचिंग मेथोडोलॉजी एंड देन मैं उनके साथ बात करूंगा. तो अभी मैं क्लास से निकल जाता हूँ, आई गॉट सम मीटिंग. तो मैडम रहेंगी और यू डोंट बॉदर, शी इज मैच्योर इनफ टू अंडरस्टैंड. तो आप हिंदी इंग्लिश मराठी में चलते रहिए. शी विल लीव व्हेन शी फील्स और फिर मेरे से वो बात करेंगे. प्लीज कंटिन्यू. थैंक यू. बाय बाय. ओके सर, थैंक यू. ओके. सो लेट्स स्टार्ट. लास्ट लेक्चरला काय पाहिलं अपन? क्या सीखा था हमने लास्ट लेक्चर को? तो हमने चैप्टर हमारा चल रहा है थर्ड चैप्टर, दैट इज एक्सोजेनेटिक प्रोसेसेस पार्ट 1, राइट? हमने इससे पहले सीखा है, वी हैव ऑलरेडी स्टडीड अबाउट द एंडोजेनेटिक प्रोसेसेस, दैट इज चैप्टर 2, राइट? And now we are studying about the exogenetic processes. So before starting our chapter directly, we will quickly revise what we have studied in previous class, right? तो डायरेक्टली जब हम चालू करने से पहले हम क्या करेंगे, अभी एक थोड़ा सा क्विक रिवीजन लेंगे कि हमने अभी तक इस चैप्टर में क्या क्या सीखा है. ठीक है. सो एक्सोजेनेटिक प्रोसेस का मतलब क्या है? व्हाट इज मीन बाय एक्सोजेनेटिक प्रोसेसेस? So exogenetic process means the process, in simple language, the process which takes place above the earth's surface, right? And what are the forces? The forces like wind, sun,
then water. These are the exogenetic forces which applied on the uh, various masses or various things above the earth surface. Okay, तो जो हमारे अर्थ का क्रस्ट है, ठीक है, सरफेस है, उसके ऊपर जो फोर्सेस अप्लाइड है तो वो है एक्सोजेनेटिक फोर्सेस, राइट। उसमें क्या क्या आता है? उसमें आता है सोलर एनर्जी, ग्रेविटेशनल फोर्स, देन विंड एनर्जी, देन वाटर, राइट। तो ये आता है एक्सोजेनेटिक प्रोसेस में। उससे पहले हमने एंडोजेनेटिक प्रोसेस सीखा था, तो उसमें क्या आता था? एंडोजेनेटिक प्रोसेस मीन्स द फोर्सेस विच एक्ट्स बिलो द अर्थ सरफेस, राइट। जो हमारे पृथ्वी के अंदर, पृथ्वीच्या आतमध्ये ज्या फोर्सेसमुळे ज्या काही प्रोसेसेस होतात, फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक आणि आपण शिकलेलो आहोत की अर्थक्वेक आणि ज्वालामुखी, राईट, व्होल्कॅनो, या दोन गोष्टी इंडोजेनेटिक प्रोसेसचा पार्ट आहे, ठीक आहे। तर आपण काय काय शिकलो की वेदरिंग म्हणजे काय, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आपण शिकलो, ठीक आहे। ह्या पिक्चर में, इस पिक्चर में हम क्या देख रहे हैं कि ये जो क्रस्ट का भाग है, ये जो क्रस्ट है यहाँ पे, इसमें क्या हुआ है? इसका वेदरिंग हुआ है, ठीक है। ओवर द पीरियड ऑफ टाइम दिस रॉक हैज बीन शैटर्ड, ओके, ये टूट गया है। इथे जर आपण ह्या साइडच्या इमेज मध्ये पाहिलं तर हे काय आपण एक्सप्लेन केलेलं आहे लास्ट चॅप्टर मध्ये, लास्ट लेक्चर मध्ये, की ओव्हर द पिरियड ऑफ टाइम हा जो रॉक आहे तो शॅटर झालेला आहे। कशामुळे? तर नॅचरल फोर्सेस त्याच्यावरती अप्लाय झालेले आहेत, त्याच्यामुळे वेदरिंग झालं त्याचं आणि तो शॅटर झाला, ठीक आहे। त्यानंतर आपण पाहिलं मेकॅनिकल वेदरिंग म्हणजे काय, राईट। वी हॅव स्टडीड अबाउट व्हॉट इज बीन बाय मेकॅनिकल वेदरिंग, राईट। मेकॅनिकल वेदरिंगचे टाइप्स ऑफ वेदरिंग पाहिलं आपण, बायोलॉजिकल वेदरिंग, मेकॅनिकल वेदरिंग, राईट, केमिकल वेदरिंग। दीज आर दी 3 टाइप्स ऑफ वेदरिंग, ओके। तर मेकॅनिकल वेदरिंग आपण स्टार्ट केलं होतं, ठीक आहे। तर मेकॅनिकल वेदरिंग मध्ये आपण काय पाहिलं? We have studied in mechanical weathering the various factors of mechanical weathering, right? Temperature पाहिलं आपण, then frost, crystal growth, release of pressure and water. This example or these types we have already studied. Okay. Also आपण केमिकल वेदरिंग पण चालू केलं होतं, बरोबर? We have started chemical weathering. Am I right or wrong? केमिकल वेदरिंग मध्ये आपण काय काय पाहिलं आहे? We have studied this example of chalk and water, right? Then we have also studied the example of this nail and this dry cloth, right? This white dry cloth. हा पण एक्झाम्पल आपण पाहिला आहे लास्ट लेक्चर मध्ये, केमिकल वेदरिंग कसं होतं, ठीक आहे। Then carbonation, we have studied about the carbonation also, right? Okay. Now oxidation. Oxidation पासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे, राइट? So let us start with oxidation. ऑक्सिडेशन के साथ हम चालू करेंगे, ऑक्सिडेशन पासून आपण चालू करूया, ठीक आहे। तर हे याच्यावरती आपण केमिकल वेदरिंगचं हे एक्झाम्पल आपण पाहिलं होतं, कार्बोनेशन म्हणजे काय, ठीक आहे। क्विकली रिवाइज एकदा करतो। कार्बोनेशन म्हणजे काय की जेव्हा when rainwater travels through the atmosphere before reaching to the earth, it mixes with carbon in the atmosphere, right, which forms carbonic acid. आणि हे कार्बोनिक ऍसिड जेव्हा रॉकच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं त्यावेळी त्याचं काय होतं? वेदरिंग होतं, राईट, त्याचं इंटिग्रेशन होतं, ओके।
नाव ऑक्सिडेशन म्हणजे काय? लेट अस स्टार्ट फ्रॉम ऑक्सिडेशन. ओके, so this process occurs in rocks which have iron present in them. The iron in the rock comes in contact with water and chemical reaction takes place between iron and oxygen. Hence, a reddish colored layer forms on the rock. This is called a rust. Okay. Now, oxidation म्हणजे काय आता आपण शिकायचं आपल्याला. तर oxidation म्हणजे काय? The process occur in rocks which have iron present in them. Okay, so we have to understand that this process occurs in the rocks in which iron is present. Okay, ऑक्सिडेशन होण्यासाठी काय महत्वाचं आहे तर त्या रॉक मध्ये आयरन प्रेझेंट पाहिजे. ठीक आहे, लोह त्या रॉक मध्ये प्रेझेंट पाहिजे. ठीक आहे, the iron in the rock comes in contact with water and chemical reaction takes place between iron and oxygen. Okay, hence a reddish colored layer forms on the rocks. This is called rust. Okay, so this is very common and simple example. You will definitely understood it. Okay, तर ऑक्सिडेशन म्हणजे बेसिकली काय तर मराठीमध्ये त्याला सिंपली आपण म्हणतो गंज लागणे. ठीक आहे, तर तुम्ही पाहिलं असेल ज्या मेटलच्या गोष्टी असतात त्यांना गंज लागतो. ठीक आहे, पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये ज्यावेळेस ते येतात त्यावेळेस त्यांना गंज लागतो. बरोबर, फॉर तसंच सेम जो रॉक है, जो रॉक होता है उसमें क्या होता है, उसमें भी आयरन के जो मिनरल्स कुछ परसेंट में आयरन होता है उसमें. ठीक है, तो जब वाटर उसके कांटेक्ट में आता है आयरन के तो क्या होता है, तो उससे जो आयरन का ऑक्सीडेशन प्रोसेस है वो हो जाती है, आयरन प्लस ऑक्सीजन प्लस वाटर. ठीक है, तो उसका जो केमिकल प्रोसेस होता है उससे क्या होता है, ऑक्सीडेशन होता है, और उससे क्या होता है कि रेडिश कलर का जो लेयर है वो फॉर्म होता है. ठीक है, रेडिश कलर्ड लेयर फॉर्म्स ऑन द रॉक अँड दिस इज कॉल्ड अ रस्ट. ठीक आहे, आणि त्याला काय म्हणतात, रस्ट असं म्हणतात. वेन यू केप्ट nails in wet cloth, you must have noticed a similar thing. A similar process occurs in rocks in areas with high rainfall. Okay, तर आपण लास्ट लेक्चरला जे एक्झाम्पल पाहिलं होतं की वेन वी हॅव केप्ट wet nails in the rocks and after one day when we opened it, what seen we have seen that the white cloth has been turned into a reddish color, right? Why this happened? This is happened because of the process oxidation, right? तरी हे कशामुळे झालं, हे ऑक्सिडेशन मुळे झालं. राईट, तसंच सेम रॉक मध्ये सुद्धा होतं. आणि बेसिकली ही प्रोसेस जास्त कुठे होते की जिथे जास्त पाऊस पडतो, द एरियाज वेअर रेनफॉल इज हाय, इन दॅट एरिया generally oxidation takes place. Okay, okay, there are many more processes involved in chemical weathering besides the one mentioned above. Daily life example includes moistening of table salt in rainy season, apple slices turning brown, etc. Okay, so basically there are many more processes involved in the chemical weathering, right? There are hundreds of process of chemical weathering. Okay, in daily life, our daily life we can observe them also. Okay, जो आपली डेली लाईफ आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण केमिकल वेदरिंगचे एक्झाम्पल पाहू शकतो. तर तुम्ही पाहिलं असेल कधी, तुम्ही ज्यावेळेस सफरचंद चिरून थोड्या वेळ बाजूला ठेवता त्यावेळेस काय होतं, तो सफरचंदाचा जो चिरलेला आतला भाग आहे व्हाईट, तो काय होतो, हळूहळू ब्लॅकिश होतो. राईट, बरोबर, हे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. राईट, तुमच्यापैकी किती जणांनी ऑब्झर्व केलेलं आहे? तसेच त्यानंतर जे आपलं साल्ट आहे, ठीक आहे, आपलं मीठ आहे, ते काय होतं, मॉइश्चराइज होतं. ठीक आहे, मॉइश्चराइज होतं म्हणजे काय होतं की ते थोडंसं जमल्यासारखं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चरायझिंगची जी लेवल जी आहे ती वाढते पावसाळ्याच्या सीझनमध्ये. ठीक आहे, ओके, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे अनुभवलेलं आहे. तर ही जी प्रोसेस आहे ही बेसिकली इट इज वन टाइप ऑफ केमिकल वेदरिंग. ओके, ओके,
बायोलॉजिकल वेदरिंग. ओके, तर आता केमिकल वेदरिंगचा आपण एक्झाम्पल्स पाहिले की केमिकल वेदरिंगमुळे रॉकमध्ये, खडकामध्ये काय इफेक्ट पडतो. ठीक आहे. आता बायोलॉजिकल वेदरिंग म्हणजे काय आपण बघूया. ठीक आहे. मेकॅनिकल वेदरिंग आपण पाहिलं ऑलरेडी की हवा, वाऱ्यामुळे किंवा सूर्यप्रकाशामुळे खडकांवरती, रॉकवरती काय इफेक्ट पडतो हे आपण पाहिलं. तसेच केमिकल वेदरिंग आपण पाहिलं की केमिकल प्रोसेस ज्यावेळेस होते त्यावेळेस रॉकवरती काय इफेक्ट पडतो ते पाहिलं आपण. नाउ लेट अस ट्राई टू अंडरस्टैंड अबाउट बायोलॉजिकल वेदरिंग. ओके, बायोलॉजिकल वेदरिंग में क्या होता है वो हम सभी सीखेंगे. ठीक है. बिसाइड्स मैकेनिकल एंड केमिकल वेदरिंग, biological factors are also responsible for weathering of rock. Okay, have you visited any fort? Have you seen trees growing on their minarets? Right, you also must have seen pieces of rocks getting separated because of the roots of the trees. as as roots grow bigger, then they create tension in the rocks and start breaking them. Okay. How many of you have seen this type of phenomena? तुमच्यापैकी किती जणांनी हा फेनॉमेनॉन पाहिलेला आहे की एखाद्या भिंतीवरती, जुन्या भिंतीवरती किंवा तुम्ही एखाद्या किल्ल्याला किंवा एखाद्या जुन्या वास्तूला ज्यावेळेस भेट दिली आहे त्याच्यामुळे तिथे भिंतीवरती किंवा त्या स्ट्रक्चरवरती एखादं झाड उगवलेलं आहे आणि ते झाड परत मोठं झाल्यानंतर तो रॉक तिथे शॅटर झालेला आहे. असं एक्झाम्पल तुमच्यापैकी किती जणांनी पाहिलेलं आहे? ओके, ज्यांनी पाहिलं नसेल तिथं, तर इथं 3.8 ची आपली जी फिगर आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता बायोलॉजिकल वेदरिंग. राईट, तर तिथं काय झालेलं आहे, यू कॅन क्लिअरली सी हिअर अ स्ट्रक्चर इज हिअर, one of an ancient structure is here and a tree is growing in this structure. right, तर ह्या स्ट्रक्चर मध्ये काय होते, एक ट्री होते ती ग्रो होते आहे आणि त्याच्यामुळे काय होतंय की जे स्ट्रक्चर आहे ते काय झालं, शॅटर झालेलं आहे. बरोबर आहे. तर बायोलॉजिकल वेदरिंग म्हणजे काय, ज्यावेळी एखादं ट्री एखाद्या स्ट्रक्चरवरती किंवा एखाद्या रॉकवरती उगवलं जातं आणि हळूहळू ते ट्री काय होतं, त्याचे जे रूट्स आहेत ते त्या रॉक मध्ये खालीपर्यंत जातात. ओके, नंतर जसं जसं ट्री मोठं होत जातं त्यानंतर काय होतं, तो जो रॉक आहे तो काय होतो, ब्रेक होत जातो आणि फायनली ज्यावेळेस झाड ते ट्री मोठं होतं त्यावेळेस तो रॉक पूर्णपणे शॅटर होतो. तर हे जे डिसइंटिग्रेशन आहे, डिग्रेडेशन आहे रॉकचं, याच्यामध्ये कुठली मेकॅनिकल प्रोसेस इन्व्हॉल्व आहे का? इज देर एनी मेकॅनिकल प्रोसेस इन्व्हॉल्ड इन द शॅटरिंग ऑफ द रॉक? नो. ह्याच्यामध्ये कुठली केमिकल प्रोसेस इन्व्हॉल्व आहे का? इज देर एनी केमिकल प्रोसेस इज इन्व्हॉल्ड इन द शॅटरिंग ऑफ रॉक? नो. बट देर इज अ बायोलॉजिकल प्रोसेस. ओके, बायोलॉजिकल प्रोसेस म्हणजे काय, तर झाड इटसेल्फ इज अ बायोलॉजिकल एंटिटी. राईट, ट्री आहे, ट्री इटसेल्फ इज अन बायोलॉजिकल एंटिटी. तर अशाच ज्या ट्री आहेत किंवा प्राणी आहेत किंवा कीटक आहेत, इन्सेक्ट्स आहेत, ह्याच्यामुळे वेदरिंग रॉकचं कसं होतं हे आपण बायोलॉजिकल वेदरिंग मध्ये शिकणार आहोत. ओके, सो नाउ यू हॅव now you have clearly understood about the biological weathering. Okay, okay. Ants make large anthills, right? Rats, mice, rabbits and other worms and insects make burrows in the ground, right? These animals are called burrowing animals because of their activity. Okay, तर you have know that ants and large anthills मेक लार्ज अँथलिस. राईट, तर वारुळ बघितलं आहे तुम्ही? वारुळ किती जणांनी बघितलं आहे तुमच्यापैकी? मुंग्यांचं वारुळ, मातीचं स्ट्रक्चर मुंग्या बनवतात. ठीक आहे, राईट. तर रॅट्स, देन माइस, rabbits and other worms and insects make burrows in ground. Right,
तर जे जे उंदीर आहेत किंवा बाकीचे जे वर्म्स आणि इन्सेक्ट आहेत ते जमिनीमध्ये त्यांचं एक छोटस होल बनवतात, ठीक आहे, त्यांचं घर बनवतात जमिनीमध्ये. हे किती जणांनी बघितले तुमच्यापैकी? हाऊ मेनी ऑफ यू सीन दिस फेनॉमेनॉन? दी when rats, mice and rabbits, other worms, insects makes burrows in ground. Burrows म्हणजे काय? होल. ओके ओके, सो all of you have know this. Okay, these animals are called burrowing animals. Okay, because of their activity weathering of rock occurs. Beside this, तर जसं आपण पाहिलं की झाडामुळं हाऊ ट्री दी ग्रोविंग ट्री makes rock disintegrated and makes the process of weathering of rock. At the same process is carried by these animals also. ठीक आहे. तर हे जे ॲन्ट्स आहेत, त्यानंतर उंदीर आहेत, ठीक आहे, रॅबिट्स आहेत, ससे आहेत, तर यांच्यामुळे हे पण जे रॉकचं वेदरिंग आहे, ठीक आहे, ते करण्यामध्ये सुद्धा त्यांचा मोठा हातभार असतो. ठीक आहे. Beside this, algae, moss, then lichen, then other flora, etc. grow in the rocks, right? They also help in weathering. Okay. Now, algae म्हणजे काय? So, algae, moss, then lichen and other flora grow on the rocks. Okay. तर तुम्ही रॉक मध्ये पाहिलं असेल की एखादा पावसामध्ये खूप मोठा दगड जास्त दिवस पावसामुळे राहिल्यामुळे त्याच्यावरती एक ग्रीनिश कलरचा एक लेअर येतो. हाऊ मेनी ऑफ यू सीन दिस? एखादी भिंत जास्त पाऊस पडला असेल, जुनी झाली असेल, तर त्याच्यावरती एक ग्रीनिश असा लेअर तयार होतो. ठीक आहे. तुमच्यापैकी किती जणांनी पाहिलं आहे की असं एखादा रॉक आहे, दगड आहे, ठीक आहे, त्याच्यावरती पाण्यामुळे कंटिन्युअसली पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यामुळे त्याच्यावरती काय झालेलं आहे की अशा ग्रीनिश कलरचा एक लेअर त्याच्यावरती आलेला असतो. ठीक आहे. तर तो ग्रीनिश कलरचा लेअर असतो म्हणजे ते काय असतं, तर तो ग्रीनिश कलरचा जो राईट ऑन हाऊसेस ऑल्सो राईट, तर तो ग्रीनिश कलरचा जो लेअर असतो ते काय असतात, तर ते बेसिकली दीज आर अल्गी. ठीक आहे. त्याला मराठीतून शेवाळ असं म्हणतात. ठीक आहे. देन मॉस अँड लायकन्स, दीज आर असो टाइप ऑफ फ्लोराज, राईट. तर हे काय आहेत? हे अशा दुसऱ्या खडकावरती उगवणारे हे जे व्हेरियस फ्लोराज आहेत, अल्गी, मॉस आणि लायकन. ओके. ग्रो ऑन इन द रॉक्स. ते काय करतात? ते रॉक्स वरती ग्रो होतात. दे ऑल्सो हेल्प इन वेदरिंग. सो फायनली ते काय करतात? ते सुद्धा वेदरिंग, त्या रॉकचं वेदरिंग करण्यासाठी हेल्प करतात. ओके. सर हा वेदरिंग हा शब्द कंटिन्युअसली इथं येतोय, तर यू मस्ट हॅव टू नो द मिनिंग ऑफ वेदरिंग. ओके. तुमच्यापैकी सगळ्यांना वेदरिंग म्हणजे काय हे क्लिअर असलं पाहिजे. ओके. तर तुमच्यापैकी वेदरिंग म्हणजे याच्याबद्दल तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्हाला हे समजणार नाही. ओके. वेदरिंग म्हणजे काय बेसिकली सिंपली, तर एखादा रॉक असतो, त्याचं काय होतं? डिसइंटिग्रेशन होतं, तो तुटतो किंवा त्याचं काय होतं, तो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम त्याचं डिसइंटिग्रेशन होतं. ओके. त्याला बेसिकली म्हणायचं वेदरिंग. Okay, so we have studied that how biological weathering occurs, right? Okay. Okay. So this is all about biological weathering. Okay. Now mass movements. Okay. It is mass wasting. The weathered rock material start moving along the slope due to gravity and accumulate near the foothills or the gentler slope. This process has been happening for years. The weathered particles from a conical heap at the foothill
When a weathered particles move down due to gravity alone, this process called as a mass movement. Okay, mass movements occurs in two ways. It is rapid on steeper slopes while it is slower on the gentle slope. Okay, now you have to imagine. Okay, तुम्हाला आता एक गोष्ट इमॅजिन करायची आहे की एखाद्या डोंगरावरती एखाद्या हिलवरती on a hill which is having a steep slope, a rock is there. Okay, and over the period of time, due to various type of weathering, either it may be a mechanical weathering, chemical or biological, the weathering of rock has happened over the period of time and the rock has been disintegrated. Okay, and this disintegrated rock started moving along the steep slope. Okay, and when it moves along the steep slope and it stops or it accumulates near the foothills of gentle slope, this type of process is known as mass movement. ओके, तर एखाद्या जंगलामध्ये किंवा एखाद्या डोंगरावरती एक खडक आहे असं इमॅजिन करा. ठीक आहे, एक रॉक आहे, मोठा रॉक आहे आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, ओव्हर द लार्ज इयर्स ऑफ टाइम, 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्षाच्या काळामध्ये काय झालं, त्याच्यावरती कंटिन्युअस वेदरिंग होत आहे. ठीक आहे, म्हणजे केमिकल वेदरिंग, मेकॅनिकल वेदरिंग होत आहे त्याचा त्या रॉकचं. ठीक आहे, हळूहळू त्या रॉकची काय होत आहे, झीज होत आहे आणि एक वेळ काय होतं की तो रॉक आहे तो काय होतो, डिसइंटिग्रेट होतो, ब्रेक होतो आणि मग काय होतो की तो रॉक, तो जो स्लोप आहे हिलचा, त्याच्यावरती तो मूव्ह होतो आणि तो खाली येतो आणि तो काय होतो की जिथं जिथं जंटल स्लोप आहे किंवा जिथं स्लोप संपला आहे अशा ठिकाणी तो येऊन थांबतो. ओके, रॉक फॉल. फॉर एक्झाम्पल ह्या इमेज मध्ये पहा. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड दिस फिनॉमिना फ्रॉम दिस फिगर 3.11. ओके, 3.11 ची जी फिगर आहे ती पहा तुम्ही. इथं काय झालेलं आहे, यू कॅन क्लिअरली सी हिअर, दिस रॉक is actually came from above, right? And this rock accumulated here. Okay, तर मास मोमेंट म्हणजे काय, जेव्हा हे जे रॉक्स आहेत ते वर पर्वताच्या वरून किंवा हिल वरून, ठीक आहे, माउंटन वरून वेदरिंग होऊन ते ज्यावेळेस खाली येतात आणि ते खाली येऊन साठतात एका जागेवरती जमतात आणि ते जे खाली येण्याची प्रोसेस आहे त्याला मास मुवमेंट असं म्हणतात. ठीक आहे, आणि ह्या ज्या मास मुवमेंटच्या प्रोसेस आहेत, इट ऑकर्स इन अ टू वे. ओके, इट इज रॅपिड ऑन द स्टीपर स्लोप्स while इट इज इन स्लोअर ऑन द जनटल स्लोप. ओके, तर जो स्लोप आहे, ठीक आहे, म्हणजे उतार. स्लोप म्हणजे काय, जो उतार आहे. सचिन जेदे, प्लीज डोंट प्रेझेंट एनिथिंग. ओके, तर स्लो मोमेंट आणि रॅपिड मोमेंट म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय स्लो मोमेंट. तर स्लो मोमेंट म्हणजे काय, तर जेव्हा हा जो रॉक आहे तो एखाद्या स्टीप स्लोप म्हणजे उतारावरती, खूप उतार जो आहे एकदम तीक्ष्ण उतार आहे, त्या उतारावरती ज्यावेळेस तो रॉक मूव्ह होतो त्याला म्हणायचं रॅपिड मोमेंट. आणि जर स्लोप आहे, जो उतार आहे हिलचा, माउंटनचा, तो जर जेंटल असेल आणि त्याच्यावरून जर मोमेंट होत असेल तर त्याला स्लो मोमेंट असं म्हणायचं. ठीक आहे, इट मोस्टली टेक्स प्लेस इन घाट्स, राईट. Basically it's mostly takes place in the hilly area. Okay, either it may be a ghat or it may be a mountain. Okay, rapid mass movement, rock falls, landslide and land subsidence occur rapidly. Okay, their effects are very destructive. The probability of these events is more in the regions having humid climate and steeper slopes. Okay, a thick layer of weathered materials form on the slope, which when it rains in such areas, the rainwater penetrates
the weathered materials and their weight increases. Okay. So rapid mass movement. Let us try to understand about the rapid mass movement. Okay. So when rockfall, landslides, and land subsidence occur rapidly, their effects are very destructive. Okay. So basically, when rockfall or landslides or land subsidence occur, their effects are very dangerous. तर तुमच्यापैकी किती जणांनी न्यूजमध्ये किंवा टीव्हीवरती किंवा न्यूजपेपरमध्ये हे ऐकलं आहे की लँडस्लाईड झाली त्याच्यामुळं कॅज्युअलिटीज झाली किंवा लोकांचं नुकसान झालं. ठीक आहे. लँडस्लाईडमुळे एखाद्या कॅज्युअलिटी झाली किंवा लोकांचं घरांचं नुकसान झालं हे तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल. ठीक आहे. तर landslide, then rockfall and land subsidence, these are the types of rapid mass movement of the rocks. Okay. And their effects are very destructive. Okay. Now if you have to imagine, let us try to understand this from this figure 3.11 3.12. Okay. 3.12 ची जी फिगर आहे त्याच्यावरती लक्ष द्या. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की हा जो हिल टॉपचा एरिया आहे, let us imagine. योगेश सर, सॉरी, हा तुमची स्क्रीन दिसत नव्हती त्याच्यामुळे इंटरप्ट केलं, सॉरी. आता दिसते तुमची स्क्रीन. ओके स्टुडंट्स, तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसते का? एव्हरीबडी प्लीज कन्फर्म मी. ओके ओके ओके. तर हा जो हिल टॉपचा एरिया आहे, लेट अस ट्राय टू अंडरस्टँड. इफ a rock is weathered here and a part of rock disintegrates from here and starts falling from here to here, and if some houses are situated here, what will happen to these houses? ह्या घरांचं काय होईल? जर वरून मोठे मोठे दगड, मोठे मोठे रॉकचे जे पार्ट्स आहेत ते वेदर्ड होऊन हा जो स्टीप स्लोप आहे ह्याच्यावरून खाली पडतील, आणि समजा खाली एखादा रोड आहे किंवा घर आहेत किंवा गाव आहे, हे दगड ज्यावेळेस ह्या गावामध्ये किंवा गावावरती पडतील त्यावेळेस काय होईल आपण इमॅजिन करू शकतो की किती मोठं नुकसान होईल, किती मोठ्या डॅमेज होते तो होऊ शकतं. राईट. तर याचं एक्झाम्पल म्हणजे काय आहे, तर लँडस्लाइड जी होते बेसिकली पावसाळ्यामध्ये, किंवा दगड मोठे मोठे रस्त्यावरती पडतात पावसाळ्यामध्ये किंवा त्याचं वेदरिंग झाल्यामुळे, तर हे त्याचं एक डिस्ट्रक्टिव्ह टाइप ऑफ एक्झाम्पल आहे. ओके. The probability of these events is more in the regions having humid climates and steeper slopes. Okay. And the probability of such events, कोणत्या एरियामध्ये असे इन्सिडेंट्स होण्याची जास्त शक्यता आहे की जिथे क्लायमेट काय आहे, ह्युमिड आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात पाऊस जास्त पडतो किंवा स्टीपर स्लोप्स आहेत, म्हणजे अशा प्रकारचे जिथे माउंटन्स आहेत आणि त्याचा स्लोप असे एवढे स्टीप आहेत. राईट. त्याचा उतार जिथं अशा ठिकाणी एकदम तीक्ष्ण उतार जिथं आहेत पर्वताचे, अशा ठिकाणी असे इन्सिडेंट्स होण्याची जास्त शक्यता असते. ओके. A thick layer of weathered material forms on the slope. When it rains in such areas, the rainwater penetrates the weathered material and their weight increases. The weathered materials moves very rapidly and come down with slope. Example, a mudslide at Malin village of Pune district. Okay. Sometimes the weathered material do not move downward but sink in situ. Okay. Where they are. This called as slumping. Okay. तर काही वेळेस काय होतं, समटाइम्स हा जो स्लोप आहे ह्याच्यावरती वेदर्ड रॉक जे आहेत ते इथं जमा होतात. ओके. ओके. तर या फिगरवरती तुम्ही जरा कॉन्सन्ट्रेट करा. हियर वेन the weathered rocks accumulates here, आणि पावसाळ्यामध्ये काय होतं, when rainfall occurs in this area, the water is get
ऍब्सॉर्ब बाय दीज रॉक्स, आणि वॉटर ऍब्सॉर्ब केल्यामुळे तो जो रॉक आहे त्याचं काय होतं, वेट इन्क्रीज होतं. ओके, सो द वेट ऑफ दिस रॉक विल इन्क्रीज अँड what will happen after that? The rocks will start moving along the slope, right? And what will happen? Finally, they will fall down. Okay? Okay. तर ह्याचं एक डिस्ट्रक्टिव्ह एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळालं. तर तुमच्यापैकी किती जणांना माळीन गावाचा जो इन्सिडेन्स आहे तो माहित आहे? माळीन गाव होतं आपल्या कोकणाच्या एरियामध्ये, आय थिंक रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, मला एक्झॅक्टली आठवत नाही आता. तर तुमच्यापैकी किती जणांना त्या गावामध्ये झालेला इन्सिडेन्स माहित आहे? न्यूज मध्ये तुम्ही मे बी ऐकलं असेल. तर बेसिकली ते गाव काय होतं की एका ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो. तर माळीन नावाचं जे गाव होतं छोटस, ते एका पर्वत होता, सॉरी एक डोंगर होता, ठीक आहे, मोठा. आणि डोंगराच्या एकदम कुशीमध्ये, डोंगराच्या एकदम पायथ्याशी ते गाव होतं. आणि एका रात्री काय झालं की खूप पाऊस पडला त्या ठिकाणी डोंगरावरती, आणि तो जो डोंगरावरती वेदरिंग प्रोसेस झाली रॉकची, आणि पूर्ण त्या रॉकचं वेट वाढलं आणि लँडस्लाइड झाली तिथे, ठीक आहे. आणि लँडस्लाइड झाल्यामुळे काय झालं की डोंगराचा जो एरिया आहे तो पूर्णपणे खाली आला, आणि त्या गावामध्ये पूर्णच्या पूर्ण गाव ते डोंगराखाली गेलं, ठीक आहे. त्याच्यामध्ये बरेच गावातील लोक त्याच्यामध्ये लोकांची कॅज्युअलिटी झाली, बरेच लोक तिथं मरण पावली, ठीक आहे. हा, राईट. 150 डेथ्स ऑकर्ड देयर. आय डोंट एक्झॅक्टली रिमेंबर दी एक्झॅक्ट कॅज्युअलिटी, बट खूप मोठा तो इन्सिडेंट होता, ठीक आहे. खूप मोठी ट्रॅजेडी होती ती. तर हे कशाचं एक्झाम्पल आहे? तर दिस इज एक्झाम्पल ऑफ वेदरिंग ऍक्च्युली. ओके, तर हे वेदरिंगमुळे होणारं हे डिस्ट्रक्शन आहे, हे तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर बेसिकली आपण काय म्हणू शकतो, तर हा जो एरिया आहे, आता रेड, जस्ट तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी सांगतो, हा जो रेड एरिया आहे हा काय होतो, खूप पाऊस पडल्यामुळे काय होतं, ह्या रॉकचं वेदरिंग होतं, आणि हा जो संपूर्ण एरिया जो आहे, फक्त रॉक नाही, संपूर्ण एरिया आहे, हा काय होतो, प्लीज डू नॉट प्रेझेंट एनिथिंग. ओके, स्क्रीन प्रेझेंट केलेली दिसते का सगळ्यांना? ओके ओके, तर हा जो रेड मार्करने जो मी मार्क डाऊन केलेला जो एरिया आहे तो काय आहे, तर पावसाळ्यामध्ये बेसिकली काय झालं तिथं की हा जो एरिया आहे पूर्ण, हा काय झाला, स्लाइड झाला खाली, आणि त्या गावामध्ये पूर्णपणे ते गाव त्या एरिया खाली दबून गेलं, ठीक आहे. ओके, सो दिस इज बेसिकली अ स्टँडर्ड एक्झाम्पल ऑफ डिस्ट्रक्टिव्ह एक्झाम्पल ऑफ वेदरिंग. तर वेदरिंग मुळे काय होऊ शकतं, ठीक आहे. तर हे तुम्ही इथं पाहू शकता. ओके, ओके. बट समटाइम्स काय होतं, आता जसं इथं आपण पाहिलं की लँडस्लाइड काय झाला आहे, जो वेदर झालेला जो पार्ट आहे तो काय आहे, स्लाइड झाला, मूव्ह झाला, ठीक आहे, डाऊनवर्ड डिरेक्शनला. पण sometimes what happens, the area of weathered materials do not move downward but sink in situ, that is where they are. This is called as slumping. ओके, तर स्लम्पिंग म्हणजे काय, तर जेव्हा एखादा एरिया असेल तिथं वेदरिंग होतं, पण तो वेदरिंग झालेला जो एरिया आहे तो काय होतो, मूव्ह होत नाही, बेसिकली तो तिथेच काय होतो, सिंक होतो. तर त्याला काय म्हणायचं, स्लम्पिंग असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल फिगर 3.10 पहा, सगळ्यांना दिसते का फिगर 3.10 हिअर? फिगर 3.10 दिसते का सगळ्यांना? फिगर 3.10. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की स्लम्पिंग म्हणजे काय. आता हा एरिया आहे, हा एरिया,
ह्या एरियामध्ये काय झालं आहे, हा वेदरिंग झालेला आहे, बट वेदरिंग झाल्यानंतर हा एरिया स्लाइड झालेला नाहीये खाली, बट विदाउट स्लाइडिंग द एरिया इटसेल्फ सिंक इन इटसेल्फ. ओके, त्याच्यामध्येच तो जो एरिया आहे इथला जो वेदर्ड रॉक मटेरियल आहे ते इथंच सिंक झालेलं आहे. तर याला काय म्हणतात, स्लंपिंग असं म्हणतात. ठीक आहे. ओके, स्लोअर मास मोमेंट. okay, slower mass movement in area. Now these were all the examples of, आता जे आपण एक्झाम्पल्स पाहिले ते काय होते, ते रॅपिड मास मुवमेंटचे एक्झाम्पल होते ना. होता स्लो मास मुवमेंटचे एक्झाम्पल आपण पाहूया. ठीक आहे. स्लोअर मास मुवमेंट in areas with dry climates and gentler slopes, mass movements occur slowly. Soil creeps in a common phenomenon in such areas. In periglacial regions along the slopes, small layers of small soil accumulate because of the movement of soil. This is called as a solifluction. Okay. The areas with dry climate are and gentler slope, mass movements occur slowly. Soil creep is a common phenomenon in such areas. Okay. In periglacial regions, the slope small layers of soil accumulate because of the movement of soil. This is called as a solifluction. Okay. Now we have studied about the rapid mass movement बद्दल आपण पाहिलं. आता स्लो मास मुवमेंट बद्दल आपण पाहूया. स्लो मास मुवमेंट म्हणजे काय, स्लो मास मुवमेंट मध्ये काय होतं, जिथे रॅपिड मास मुवमेंट आपण कुठे पाहिलं की वेअर द स्लोप्स आर व्हेरी स्टीप. ठीक आहे. The areas where slopes are very steep are known as the higher steep areas, and there rapid mass movement happens, right? But where the slower mass movement happen, the areas where the basically this the slope is not very steep. Okay. तर तुम्ही हा एरिया पहा, फिगर 3.13. 3.13 फिगर दिसते का सगळ्यांना, ती पहा तुम्ही. ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथं बघू शकता, इथला जो लँड मास आहे, ह्याचा जो स्लोप आहे तो काय स्टीप आहे का, स्टीप नाहीये. ठीक आहे. हा जो उतार आहे याचा हा स्टीप नाही, हा खूप जंटल आहे. आणि अशा ठिकाणी जे मोमेंट होतं रॉकचं, त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं स्लो मोमेंट. ओके. ते कशा प्रकारे होतं ते आता आपण पाहूया. ठीक आहे. सॉइल क्रीप इज अ कॉमन फेनॉमेनॉन इन सच एरियाज. ओके. तर या एरियामध्ये काय होतं की सॉइल क्रीप होते. म्हणजे काय होते की सॉइल एका ठिकाणी अक्युमुलेट होते वेदरिंगमुळे. ठीक आहे. The slope small layers of rock accumulate because of the movement of the soil, right? तर इथे तुम्ही पाहू शकता, you can clearly see here the layers of the soil has been formed here, right? ओके. तर हे जे लेयर आहेत सॉइलचे, हे कशामुळे फॉर्म झाले आहेत, तर slower movement of rock, that is soil, is happened here, and the soil accumulates in various places here, and it is called as a slower movement. Okay. And this basically happens in a paraglacial regions. Paraglacial regions म्हणजे काय, so paraglacial region म्हणजे the environment located on the margin of the past glaciers. Okay. तर पॅराग्लेशियर म्हणजे जिथे प्रिव्हियसली जिथे सगळ्यांना स्क्रीन शेअर केलेली दिसते का,
ओके, तर हा जो फेनॉमेनॉन आहे, हा फेनॉमेनॉन बेसिकली पॅराग्लेशियल रिजन मध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. पॅराग्लेशियल रिजन म्हणजे काय, की जिथे अगोदर ग्लेशियर्स होते अशा ठिकाणी. ठीक आहे. And small layers of soil accumulates because of the movement of the soil, and this is called as a solifluction. Okay, now solifluction म्हणजे काय, तर हे जे लेयर आहेत छोटे छोटे मातीचे, ठीक आहे, इथे तुम्ही पाहू शकता, दीज आर दी स्मॉलर लेयर्स ऑफ सॉइल हिअर, राईट. हे तुम्ही क्लिअरली इथे ह्या फिगर मध्ये पाहू शकता. तर यामध्ये हे जे अक्युमुलेशन झालेलं आहे सॉइलचं, याला म्हणायचं सॉलिफ्लक्शन. ओके. नाउ इरोजन, like weathering mass movements, erosion is also an external process. Erosion occurs through various agents: wind, running water, glaciers, sea water, groundwater causes erosion. We will study the agents of erosion and the landforms produced by them in the next lesson. Okay. Now erosion. इरोजन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. बेसिकली इरोजन म्हणजे गंज लागणे. ठीक आहे. ठीक आहे. तर लाईक वेदरिंग अँड मास मुवमेंट्स, इरोजन इज अन एक्सटर्नल प्रोसेस. ओके, ही पण काय आहे, एक जो जेनेटिक प्रोसेस आहे. ठीक आहे, एक्सटर्नल प्रोसेस आहे. आणि इरोजन काय होतं, हे वेगवेगळ्या एजंट्समुळे होऊ शकतं. इरोजन होण्यासाठी बरीचशी कारणं, बरेचसे गोष्टी कारणीभूत आहेत. तर त्याच्यामध्ये काय काय येतं, विंड हवा, रनिंग वॉटर वाहतं पाणी, ग्लेशियर्स म्हणजे बर्फाळ प्रदेश, देन सी वॉटर समुद्राचं पाणी, अँड ग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीखालचं पाणी. ह्या गोष्टींमुळे इरोजन होऊ शकतं. ठीक आहे. आणि इरोजन बद्दल जे डिटेल्स आहेत ते आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट आवर थर्ड चॅप्टर, एक्झोजेनेटिक प्रोसेसेस पार्ट 1. तर तुमच्यासाठी होमवर्क काय असणार आहे. So for you, homework will be question number 1 and question number 2. Okay. होमवर्क समजला सगळ्यांना. Question number 1 and question number 2 will be homework for you. Okay. So if you have any doubts, you can ask me right now. तुमच्यापैकी काही जणांना, तुमच्यापैकी कोणाला जर डाउट्स असतील या चॅप्टर बद्दल, तर तुम्ही आता विचारू शकता. Okay, no doubts, no doubts, no doubts, no doubts. Okay. So if you don't have any doubt, you can leave this class. We are ending this lecture here. Okay. And next lecture we will start our next chapter. आपण नेक्स्ट चॅप्टर आपला पुढचा चालू करूया, एक्झोजेनेटिक प्रोसेसेस पार्ट 2. ओके. 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 So goodbye everybody. Take care. Stay safe. Stay home. Bye bye. Okay. Please leave this lecture.